बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द.स. काकडे लिखित एक कथा घरंदाज. जुन्नरच्या मोठ्या वेशीतून रायभांची पॉश गाडी धुळा उडवत आली. पुढं डावीकडं वळून पुढच्याच पडक्या वाड्यापुढं भाडेकरूंची पोरं बाहेर रस्त्यावर खेळत होती. गाडी 4 व्हीलर असली तरी ती 2 सीटर होती. पडक्या वाड्यापुढं आलेली अशी ती पहिलीच गाडी असल्यानं पोराने गाडीभोवती लगेच गराडा घातला. मोटरसायकलप्रमाणे फक्त 2च माणसं बसणारी ही 4 व्हीलर गाडी, त्यात गाडीचा गर्द निळा रंग एकदम डोळ्यात भरणारा. गाडीला बॉनेटच्या बाजूनं बघायला काही पोरं धक्काबुक्की करायला लागली. गाडीत सुट्टाबुटातला साहेब होता. त्यानं आपल्या गाडीचं दार उघडलं आणि तो बाहेर आला. त्यानं दरवाजा लोटला व बोलला, ह्या वाड्यात श्रीमंत देशमुख राहतात ना? हा साहेब, चुनचुनीत पोरगं बोललं. मला त्यांचं घर दाखवा जरा. ते पोरगं तसंच वाड्यातल्या दरवाजातनं आत पळालं. त्याच्या मागनं रायभान गेला. पडका वाडा मोठा होता. तळाला 7-8 आणि वरच्या माळ्यावर 7-8 भाडेकरू राहत होते. वाड्याचा चौक प्रशस्त होता. संपूर्ण चौकाला फरशी होती. फरशीवर वाड्यातल्या तरुण मुली गप्पा टप्पा करीत बसल्या होत्या. तरुण रायभानला पाहता त्या पटापट उठल्या. आपापल्या घराकडे तोंड करून त्या गेल्या. लग्नाळू त्या तरुण पुरी. रोज कुणी ना कुणी अचानक आला की चिमण्यासारख्या त्या भुरकन उडायच्या. पाहुण्यापुढं हजर व्हायच्या तयारला लागायच्या. रायभानला हवा असला श्रीमंत देशमुख हा वाड्याच्या पहिल्या माळ्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत राहत होता. त्या चुनचुनीत पोरानं दार खडाखडा वाजवलं. बऱ्याच वेळानं दार उघडलं. मी रायभान पाटील. म्हणजे प्रांत साहेब? होय. प्रांत साहेब पार आपल्या ह्या पडक्या वाड्यातल्या भाड्याच्या खोलीत? श्रीमंत देशमुखाच्या अंगात बनियन पण नव्हती. कमरेला लेंगा नाडीनं कसा बसा लटकवलेला होता. त्यानं खुंटीला अडकवलेली बनियन काढली, अंगात घातली. त्या गडबडीत बनियन उलटी घातली गेली हे त्याच्या लक्षातच आलं नाही. बनियनवरनं त्यानं शर्ट घातला. शर्टचं बटन घालताना पण गडबड उडाली. बटणं घालायच्या जागा चुकल्या. बटणं खालीवर झाली. रायभाननं वाड्याच्या माळ्यावरची ती खोली पाहिली. वाड्याच्या मालकानं लाईट घेतलेली दिसत नव्हती. त्यामुळं त्या खोलीत पंखा चालू करण्याचा प्रश्नच नव्हता. रायभान सुटाबुटात होता. अंगाला घाम जाणवत होता. पण त्याच्यातल्या साहेबीपणाला अंगातला कोट काढणं जमणार नव्हतं. त्यानं खिशातला रुमाल काढून गळ्याभोवतालचा व चेहऱ्यावरचा घाम टिपला. साहेब, मालक लाईट घेणार आहे म्हणतात, हा वाडा पाडून नवीन इमारत झाल्यानंतर. रायभान हसला. प्रांत साहेब तो. खेड्यापाड्यातल्या गावामधून तो फिरलेला. भूमिहीन शेतकऱ्यांपासून तो 100 एकर बागायती असलेल्या श्रीमंत शेतकऱ्यांपर्यंत, सामान्य कार्यकर्त्यापासून तो सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोचल्या मुख्यमंत्र्यांपर्यंतचा तसा त्याचा संपर्क आलेला होता. प्रत्येकजण आपापली बाजू कशी सफाईनं मांडण्याचा प्रयत्न करतो हे त्यानं पाहिलं होतं. सारेच कसे ढोंगी आणि लबाड. श्रीमंत, मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. मला? मी तर एक जुन्नर तहसीलदार कचेरीतला साधा क्लार्क. तहसीलदार साहेबांच्या चेंबरमध्ये मला बोलावून घेतलं असतं तरी मी. श्रीमंत देशमुख, मी तुम्हाला माझ्या राजगुरुनगरच्या प्रांत कचेरीत पण सरकारी आदेश पाठवून बोलावू शकलो असतो. मी प्रांत आहे, उपजिल्हाधिकारी आहे. इंग्रजीत असिस्टंट कलेक्टर म्हणतात या पदाला. पुढं प्रमोशन मिळाल्यावर मी जिल्हाधिकारी होईन कोणत्याही जिल्ह्याचा. आपण महसूल खात्याचे साधे कारकून, तर हे प्रांत साहेब आपल्याला हे भेटायला आलेत. आता काय बोलावं? वाड्यातल्या त्या खोलीत मध्यभागी दोरी बांधली होती. सोलापुरी चादर आडवी टाकून पार्टिशन तयार केलं होतं.
रात्री तीच चादर काढून श्रीमंत देशमुख गरिबासारखा झोपत होता. त्यात ती सोलापुरी चादर इतकी जुनाट झाली होती की ती पार विरून गेली होती. जागोजागी धागे लोंबत होते. कितीतरी दिवसात तिला वाड्यातल्या आडाचं पाणी धुवायला मिळालं दिसत नव्हतं. रायबान ज्या खुर्चीवर बसला होता तिचे चारी पाय सारखे नव्हते, त्यामुळं त्याला स्वतःला सावरत बसावं लागत होतं. रामचंद्र भक्त हनुमानागत श्रीमंत देशमुख रायबान साहेबांपुढं उभा होता. श्रीमंत, 15 दिवसांपूर्वी तुमचं लग्न गावी झालं. त्याच्या लग्नाचा विषय निघताच तो उडालाच. आपल्या लग्नाशी ह्या साहेबांचा काय संबंध? पण तसं कसं बोलायचं? माझं लग्न झालं. माझ्या लग्नाची तारीख. श्रीमंत तारीख सांगायच्या आत रायबांना आपल्या खिशातली त्याची लग्नपत्रिका काढून दाखवली. साहेब, मी जुन्नर तहसीलदार कचेरीतला साधा कारकून. माझ्या लग्नाची पत्रिका तुम्ही काय एवढी जपून ठेवलीत? तुमच्या लग्नाचं महत्त्व तुम्हाला नसेल, पण मला तुमच्या लग्नाचं महत्त्व आहे. काय? तुम्ही मॅरिड तर मी अनमॅरिड. माणसाला नवीन लग्न झाल्या माणसाचं कौतुक हे वाटणारच. लग्नाचा आनंद तुम्ही जो घेत आहात तो तुमचा आनंद पाहण्यासाठी मी तुमच्या घरी आलेलो आहे. श्रीमंत ते ऐकून गोंधळलाच. आपण आपलं लग्न स्टाफमध्ये लपवून ठेवलं. त्याबाबत कोणालाच आपण कसलीच माहिती दिली नाही. रविवार सोमवार अशी 2 दिवस सुट्टी जोडून आली होती. त्यात मुहूर्त मिळाला. लग्न उरकून टाकलं. तहसीलदार साहेबांना सुद्धा त्यांना आपल्या लग्नाविषयी कळू दिलं नाही. तुमच्या तहसीलदारांना मी फोनवरनं तुमची माहिती विचारली होती. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मी तुमच्या ह्या बिराड थटल्या वाड्यावर आलो आहे. प्रांत साहेब अजबच. त्यांचं येण्याचं कारण? श्रीमंत, तुम्ही देशमुख घराण्यातले, खानदान पाळणारे, बरोबर ना? होय साहेब. म्हणजे तुमच्या नवरीच्या हातचा चहा पाणी मला काही मिळणार नाही? देशमुख घराण्यातील लग्न झालेली स्त्री आपला चेहरा परपुरुषाला दाखवत नाही? श्रीमंतला अवघडल्यागत झालं. तो देशमुख घराण्यातला होता. जुन्या रूढी परंपरेप्रमाणे त्यांचं घराणं चाललं होतं. त्यानं जी मुलगी केली ती पण त्याच जुन्या जोखाडातलीच. खऱ्या अर्थानं त्याची श्रीमंत असणारी देशमुखी गेली होती. आडनाव तेवढं देशमुख राहिलं होतं. नाव सोनूबाई, हाती कतलाचा वाळा तेवढा राहिला होता. प्रांत साहेब, तुम्ही पण देशमुख पाटील घराण्यातलेच. तुमच्या घरी पण खानदानपणा स्त्रिया पाळत असतील. श्रीमंत, पण मला वाटतं मी आता बदलायला हवं. तुमची देशमुखी गेली, माझी देशमुखी पाटीलकी गेली, मंडल आयोग आला, काळाप्रमाणे खानदानपणाची मिजाज गेली. पूर्वीची संस्थानं गेली, राजे पण गेलं. काही संस्थानिक आता आमदार खासदार नामदार झाले. काहींनी उद्योगधंदे काढले, ते उद्योगपती झाले. काही शिक्षण सम्राट, साखर सम्राट झाले. ज्यांना हे जमवून घेता आलं नाही ते संस्थानिक दारिद्र्यात बुडाले. त्यांचे वंशज जी काही प्रॉपर्टी होती ती मोडून खात बसलेत. माझ्या घराण्याची देशमुख पाटीलकी गेली, पण मी हार मानली नाही. मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर UPSC MPSCच्या परीक्षा दिल्या. दोन्ही परीक्षांमध्ये मी सिलेक्ट झालो. उपजिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात लागलो. घराण्याचे जुनाट विचार पटत नाहीत म्हणून त्यांच्यातून बाहेर पडलो. श्रीमंत देशमुख शिक्षणाच्या बाबतीत उत्साही नव्हता. BA पर्यंत तो कसाबसा गेला, पण त्याला क्लास काही मिळाला नाही. BAला क्लास नाही म्हटल्यावर तो पुढं कोणत्याच परीक्षेला टिकणार नाही या विचारानं तो उदास झाला. काय करायचं? मग तो महसूल खात्यात तलाठी व्हायच्या मार्गाला लागला. पुढं लक लागलं. तहसीलदार कचेरीत तो कारकून म्हणून लागला. श्रीमंत, निघू मी? निघा. मला थोडं पाणी तरी आणा. चादरीच्या पार्टिशनच्या आड हालचाल झाली. पाण्याचं भांडं वाजलं.
नाकापर्यंत पदर उडून श्रीमंताची पत्नी खानदानी पद्धतीनं पाणी घेऊन आली. तिच्या हातातलं पाण्याचं तांब्या भांडं श्रीमंतानं घेतलं. ते त्यानं रायभानच्या हाती दिलं. रायभानला निर्मला नावाचं टपोरं गुलाब फूल पाहायचं होतं. तशी ती आली होती. पायातली पैंजनं वाजली होती, हातातली काकणं किनकिनली. श्रीमंत, मला वाटतं आपल्या तरुण पिढीनं तरी मोकळा श्वास घ्यायला हवा. आपल्या तरुण मुलींनी पण नाकापर्यंत पदर न ओढता बाहेरच्या जगात उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं. इतर समाजातल्या तरुण मुली शिक्षण घेऊन कशा डॉक्टर इंजिनियर झाल्यात आणि त्यांनी आपल्याबरोबर समाजाची प्रगती कशी केली आहे हे पाहायला हवं. बरोबर ना? निर्मला, साहेब काय म्हणतात पटतं तुला? निर्मलानं न बोलता नाकापर्यंत ओढलेला पदर कुंकवाच्या वर नेला. तिचा तो शालीन चेहरा रायभाननं पाहिला. नऊवारी पातळातलं तिचं ते देखणं शरीर पाहिलं. रायभाननं पेल्यात पाणी ओतून तांब्या निर्मलाकडे केला. तिनं त्याच्याकडे पाहिलं. आपला हात तिनं पुढं केला. तिच्या तळहाताची लग्नाची मेहंदी अजून तशीच होती. डोळ्यात तेज होतं, नाक चाफेगळी होतं. ती आपल्या गुलाबी ओठावरनं हळुवारपणे जीभ फिरवत पायातल्या चांदीच्या जोडवी मासोळीकडे पाहत राहिली. सारा खानदानीपणाचा अदबशीरपणा. निर्मला, हे रायभान. काय? हे रायभान? तिच्या ओठातून अस्फुटशे शब्द बाहेर पडले. म्हणजे हे तुला माहीत आहेत? श्रीमंत चकित होऊन बोलला. मी ह्यांचं नाव आमच्या बाबांच्या वाड्यात लग्नापूर्वी ऐकलंसं वाटतं. श्रीमंत काहीसा अस्वस्थ झाला. म्हणजे या दोघांचा पूर्वपरिचय? श्रीमंत, मला तुमच्या लग्नाला हजर राहता आलं नाही, त्यामुळं तुम्हा दोघांना घेतलेलं हे प्रेझेंट तुम्ही घ्यावं. श्रीमंत आणि निर्मलानं रायभानकडं पाहिलं. त्यानं आपल्या खिशातनं टायटनचं लेडीज आणि जेंट्स अशी 2 मनगटी घड्याळं काढली. श्रीमंतनं दोन्ही घड्याळं आपल्या हातात घेतली. सोनेरी पट्टा असलेली ती महागडी घड्याळं. श्रीमंतला मोह वाटला दोन्ही घड्याळांचा. लग्नात त्याला घड्याळ घातलं गेलं नाही. त्यानंही निर्मलाला घड्याळ घेतलं नाही. मला घड्याळाची गरजच होती. जेंट्स घड्याळ आपल्या डाव्या हाताच्या मनगटात घालत श्रीमंत बोलला. लेडीज घड्याळ त्यानं निर्मलाकडे दिलं, पण ते तिनं घेण्याचं नाकारलं. तिला ते घेण्याची गरज वाटली नाही. निर्मला आपल्या प्रांत साहेबांचा अपमान करते असं श्रीमंतला वाटलं. तो आत गेला. साहेबांच्या हातातला पाण्याचा तांब्या घ्यायला सुद्धा तिनं टाळलं होतं. तिने पाण्याचा तांब्या श्रीमंताच्या हातात दिला होता. रायभानसाठी. रायभान पण काही कमी नव्हता. तिचा मेहंदीभरा हात पाहण्यासाठी त्यानं पाण्याचा तांब्या तिच्या हाती दिला होता. पाणी घेतल्यावर नाकापर्यंत पदर ओढल्यानं तिचा झाकलेला देखणा चेहरा पण त्यानं तिला मोकळा करायला लावला होता. निर्मलाला रायभानची चाल तिच्यातील खानदानीपणाला वेगळी वाटली. ती सावध झाली. रायभान हा श्रीमंतचा साहेब असला तरी तिला तो परपुरुष होता. श्रीमंतराव, आमची खुर्ची द्या. शेजारच्या खोलीतील भाडेकरू त्याची खुर्ची न्यायला आला होता. अहो थांबा की जरा, हे आमचे साहेब खुर्चीवर बसलेत. तुमच्या साहेबांना मारा गोळी आता. तिकडे माझा बाप आलाय. म्हणजे? तर समज सांगत नाही. अहो साहेब, उठा उठा तुम्ही. त्या शेजाऱ्यानं रायभानला खुर्चीवरनं उठवलं. तो आपली खुर्ची घेऊन गेला. श्रीमंतला ऑकवर्ड वाटलं. त्यानं चादरीआड जाऊन रिकामा डबा आणला. त्यावर त्यानं मग उशी ठेवली. बोलला, बसा साहेब, आता हीच खुर्ची समजा. रायभानला श्रीमंतची कीव आली. एवढ्या दरिद्री कारकुनाला निर्मलासारखं रत्न दिलंय कसं? ह्याची लायकी तरी आहे का हिच्याशी लग्न करण्याची? श्रीमंत, जुन्नरमध्ये माझा बंगला आहे. रात्रीचा मी मुक्कामाला असतो बंगल्यावर. प्रांत साहेबासाठी राजगुरुनगरला माझ्यासाठी जो बंगला आहे तिथे मी इमर्जन्सी काही काम असलं तरच थांबतो. म्हणजे तुम्ही जुन्नरचे? तुमचा बंगला कुठं आहे? शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी, कॉलेजच्या बाजूला. निर्मलाला घेऊन या माझ्या बंगल्यावर. मी प्रांत साहेब,
तुमच्या महसूल खात्याचा मी बडा अंमलदार. तुम्ही BA आहात, साधे कारकून असलात तरी तुम्हाला नोकरीत बढती देता येते का ते पाहणार आहे मी. काय म्हणता? तुम्ही देशमुख घराण्याचे, मी पण त्याच घराण्यातला. तेव्हा तुमचा विचार करणार मी. रायभान देशमुख पाटील ह्याच जुन्नरचे, तर आपण नगर जिल्ह्यातील संगमनेरचे देशमुख. त्यांनी त्यांची श्रीमंत वतनदारी सांभाळली, वाढवली, पण आपल्या बापजाद्यांना आपली वतनदारी सांभाळता आली नाही, श्रीमंती सांभाळता आली नाही. आपण तर आपल्या बापजाद्यांपेक्षाही नालायक निघालो. संगमनेरचे एवढे चांगले वतनदार देशमुख असून महसूल खात्यात साधे कारकून झालो. चांगली जिद्द केली असती तर प्रांत साहेबच काय, आपण ह्या रायभान साहेबांचे बाप झालो असतो, कोणत्याही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झालो असतो. श्रीमंत फक्त नावानं श्रीमंत होता, त्याची श्रीमंती सारी गेली. त्याचा कारकुनीचा पगार त्याला आणि घरच्या लोकांना न पुरणारा होता. महिन्याच्या शेवटी कशी तरी खर्चाची तोंड मिळवणी होत होती. श्रीमंतानं रायभान साहेबांबरोबर जाण्याची तयारी केली. निर्मलाला त्यानं तयार होण्यास सांगितलं, पण तिनं नकार दिला. तसा तो ताडकन बोलला, प्रांत साहेब मला बढती देणार आहेत नोकरीत, तेव्हा त्यांच्या बंगल्यावर जायला हवं. अहो पण तुझा पण मी काढू का साहेबांसमोर? तो तिच्यावर ओरडलाच. तिला त्याचं ते ओरडणं पहिल्यांदाच ऐकावं लागलं. त्यानं ती घाबरलीच. आणखी विरोध केला तर हा पडका वाडा ह्याच्या आवाजाने आणखी पडायचा. त्यापेक्षा त्याच्या मनाप्रमाणे वागायलाच हवं. श्रीमंत, लग्नात दागिने काय घातलेत निर्मलाच्या अंगावर? दागिने? आमच्या घराण्यातील आजीचे, आईचे सर्व दागिने वाड्यावर जप्ती आली तेव्हा मोडावे लागले. जप्तीचे पैसे भरावे लागले. निर्मलाच्या अंगावर जे काही दागिने आहेत ते तिच्या माहेरच्याने लग्नात घातले आहेत. तुम्ही साहेबांजवळ तुमच्या परिस्थितीचं रडगाणं गाऊ नका. आपल्या परिस्थितीला काही झालेलं नाही. निर्मला आतनं बोलली. रायभान समजला, निर्मला धीराची आहे, समजून घेणारी आहे, आशावादी आहे. पण श्रीमंत देशमुख मात्र तिला समजून घेणारा दिसत नाही. तो निराशेच्या गर्तेत भोवणारा जीव वाटतोय. रायभान गाडीकडे आला. वाड्याची पोरं गाडीभोवतीच गोळा झाली होती. काही मोठी माणसं पण ती 2 सीटर गाडी बघायला आली होती. साहेब, ही गाडी आपल्या देशातली दिसत नाही. कॉलेजमध्ये जाणारा एक तरुण पोरगा बोलला. खरं आहे तुझं, ही फॉरेनची गाडी आहे. असल्या गाड्या आपल्या देशात फार कमी आहेत. सिनेमा, नटनट्या किंवा गाड्यांचा शौक असणाराच असली गाडी वापरू शकतो. रायभाननं आपली रसिकता आणि श्रीमंती आपल्या बोलण्यातनं दाखवली. रायभान ड्रायव्हर सीटवर बसला. त्याच्या बाजूला श्रीमंत बसला. ती गाडी तशी 2 सीटर होती, पण प्रवासी 3 होते. श्रीमंतला रायभाननं आपल्या बाजूला सरकायला सांगितलं. निर्मलाला बसणं तसं अडचणीचंच होतं, पण बसणं तर आवश्यक होतं. गाडीचा दरवाजा ओढून घेतल्यावर दाटीवाटीनं का होईना, पण तिघे तसे घट्टपणे बसले होते. रायभानं गाडी स्टार्ट केली. रायभान रस्त्यानं काही बोलला नाही. गाडी वेगात होती. खड्डे आले तर गाडीचं स्पीड कमी होत होतं. शिवनेरी गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगल्याजवळ गाडी आल्यावर निर्मलानं दरवाजा उघडला. ती बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ श्रीमंत. गाडी बंगल्यापुढच्या शेडखाली उभी करून रायबान बंगल्याच्या पायऱ्या चढून वरती गेला. सामने नोकर आला. त्यानं सलाम ठोकला. आचारी येऊन गेला का? रायबानं स्वयंपाकाच्या तयारीसाठी चौकशी केली. त्यानं निरोप पाठवला, तब्येत ठीक नाही. अरे मग ह्या पाहुण्यांना जेवण कोण करणार? साहेब, निर्मला आहे की? श्रीमंत पटकन बोलला. निर्मला, तू स्वयंपाक करशील? रायभान निर्मलाला बोलला. न बोलताच तिनं मान हलवली. नकार द्यावा तर श्रीमंतचा आवाज वाढणार. श्रीमंत, तुम्ही बसा हॉलमध्ये, मी निर्मलाला किचन दाखवतो. रायभान बोलला. श्रीमंतने निर्मलासोबत थांबायला हवं होतं, पण तो साहेबानं सांगितल्याप्रमाणे हॉलमध्ये फोमच्या कोचावर बसल्यावर त्याला कितीतरी आराम वाटत होता.
नाईलाजानं रायभान पाठोपाठ निर्मला गेली. निर्मला, हे किचन, तू स्वयंपाक करावास. तुझ्या हातचं खावं असं मला वाटतं. ठीक आहे, जावा तुम्ही, ती त्याला तिथून कटवण्यासाठी बोलली. पण मी तुला सारं साहित्य दाखवतो. काही गरज नाही, मी शोधते सारं. तुमच्या आचार्याला मुद्दाम तुम्ही. तुला काय म्हणायचंय, तो तिला पाहत बोलला. तुमचा मला इकडं आणण्याचा उद्देश माझ्या नवऱ्याला कळला नसेल, पण मी तुमचा उद्देश ओळखून आहे, ती सरळ बोलली. ती असं बोलल्यावर रायभान हॉलमध्ये आला. तिथे श्रीमंत फोमवर पडून डुलत होता. निर्मला स्वयंपाकाला लागली होती. तिच्या मदतीला रायभानचा नोकर गेला तर त्यालाही तिने स्वयंपाकघरातून हाकलून दिलं. रायभाननं आपल्या बेडरूममधला फ्रीज उघडून श्रीमंतला दाखवला. फ्रीजमध्ये सर्व प्रकारच्या दारूच्या बाटल्या होत्या. या सर्व प्रकारच्या दारूचं कॉकटेल रात्रभर मस्तपैकी मारलं तर त्याला सर्व प्रकारच्या मद्याची धुंदी हवी होती. श्रीमंत, पिणार का? तुम्ही पित असाल तर. श्रीमंतला पिण्याची आवड होती, पण पिण्याची भाषा जरा जपून करायलाच हवी होती. या श्रीमंतला पॅक करायला हवा, आऊट करायला हवा. मी पिणारच. तुम्हाला एकट्याला कसा मी पिऊ देईन? पार्टी एकट्यानं साजरी होत नसते. साहेब, त्या बाईने मला हाकललं किचनमधनं. कशालाच हात लावू नको म्हणतात. नोकर रायभानकडे येऊन बोलला. तर मग तू तुझ्या घरी जा, उद्या सकाळी ये. नोकराला तेच पाहिजे होतं. तो गेला. रायभानं श्रीमंतला व्हिस्कीचा पेक भरून दिला. त्यानं तो लगेच ओठाला लावला. रायभानच्या ग्लासाला ग्लास लावून चिअर्स पण केलं नाही. पिण्यासाठी तो फारच उत्तावीळ दिसत होता. ह्याला कॉकटेलनं साफ करायला हवा, रायभानं ठरवलं. श्रीमंतसाठी त्यानं उळीनं 4 पेग तयार ठेवले. एक पेग संपला की त्यानं लगेच तयार ग्लास ओठाला लावला. रायभानचा एक पेग संपेपर्यंत श्रीमंतनं 3 पेग मारले होते. मग तो पेगवर पेग मारत बसला. श्रीमंत, निर्मला तुम्हाला पत्नी म्हणून कशी मिळाली सांगता? रायभाननं त्याला सवाल केला. साहेब, हे तुम्ही निर्मलालाच विचारा. काय? माझी लायकी नसताना ती मला बायको म्हणून मिळाली आणि त्यामुळं तू तिचा नवरा झालास, बरोबर? बरोबर. श्रीमंत कसंबसं बोलला आणि तसाच कोचावर आडवा झाला. कोचावर बसण्याची त्याच्या अंगात ताकद नव्हती. निर्मलानं किचनमधून येऊन तो दोघांचा सारा संवाद ऐकला. तो संवाद ऐकणारा नव्हता. ती बोलली. साहेब, काय चालवलं हे तुम्ही? तुझ्या नवऱ्याला दारूत बुडवलंय. आता तो लवकर शुद्धीवर येणार नाही. माझ्या नवऱ्याला दारूत बुडवून बेशुद्ध पाडण्याचं कारण? कारण तुला माहीत आहे? मला काहीच माहीत नाही. आपल्या दोघांचं लग्न होणार होतं. मग तुझ्या आबासाहेबांनी आपल्या दोघांचं लग्न होऊ दिलं नाही. ही गोष्ट खरी होती. निर्मलाला वडील नव्हते, आई होती. जुन्या वाड्यात ती आजोबांच्या संस्कारात वाढली. आजोबा देशमुखीचं खानदान पाळणारे. त्यांना उपवर नातीचं लग्न करायचं होतं. ते त्यांच्या जुन्या पद्धतीप्रमाणे आपल्या निर्मला नातीला नवऱ्या मुलाच्या घरच्या स्त्रियांनी बघायला यावं, तिला पाहावं आणि पसंत करावं. मग नवऱ्या मुलाच्या पुरुषांनी बैठकीला बसावं, लग्न पार पाडावं. लग्न होईपर्यंत नवऱ्या मुलानं आपल्या निर्मलाला पाहूच नये. लग्न झाल्यावरच नवऱ्या मुलानं नवरी मुलीचा हात आपल्या हातात घ्यावा. रायभाननं हा निर्णय पाळला नाही. तो आबासाहेब देशमुखांच्या जुन्या वाड्यावर गेला. दिंडी दरवाजानं तो आत गेला. झोपाळ्यावर आबासाहेब आपल्या खानदानी देशमुखी थाटात बसले होते. त्याने आवाज दिला. कोण तुम्ही? मी मुलगी बघायला आलो आहे. मी जुन्नरचा रायभान पाटील. म्हणजे जुन्नरचे देशमुख पाटील तुम्ही तर प्रांत साहेब ना? होय.
आम्ही देशमुख घराण्यातले आहोत. आम्हाला तुमच्या साहेबीपेक्षा खानदान महत्त्वाचं आहे. आमची मुलगी पाहण्यासाठी तुमच्या घरातील स्त्रियांना पाठवा. त्यांनी ती पसंत नापसंत करावी. पण मला ही देशमुख खानदानाची पद्धती मान्य नाही. आता आपण बदलायला हवं. तुमची मुलगी मीच पाहणार, पसंत नापसंत करणार. तर मग आमची निर्मला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ज्या पावलानं तुम्ही इथं आलात त्याच पावलानं तुम्ही जुन्नरला जा. अहो पण मी उच्च शिक्षित चांगला साहेब आहे मी. आम्ही आमच्या नियमाप्रमाणे वागणाऱ्या देशमुख घराण्यातीलच मुलाला पसंत करू. मला मुलगी पसंत पडली तर मी हुंडा घेणार नाही. मला फक्त मनपसंत मुलगी हवी. मुलीचं शिक्षण कमी असलं तरी मला चालेल. तुमच्या घरातील स्त्रियांनी मुलगी पसंत केली तर आम्ही लग्नाची बैठक नवऱ्या मुलाबरोबर नव्हे तर त्याच्या घरातील वडील पुरुषांबरोबर करू. तेव्हा तुम्ही तुमचा साहेबीपणाचा थाट दाखवू नका. तर मग तुमची मुलगी तशीच मरेपर्यंत घोडनवरी म्हणून ठेवा. आता या मॉडर्न काळाप्रमाणे तुमच्या अटी पाळणारा नवरा मुलगा तुम्हाला भेटणार नाही. मी चॅलेंजवर सांगतो की आमची निर्मला एवढ्या फुटक्या नशिबाची नाही. तिला आमच्या अटी पाळणाऱ्या घराण्यातीलच मुलगा भेटणार. तिचं लग्न होणार. रायभान पुढं बोलला नाही. तो आपल्या तालुक्याच्या गावी आला. त्याच्या घराण्यात पण मुलीला दाखवण्याच्या बाबतीत देशमुखांच्याच घराण्यातील खानदानपणा पाळत होते. त्यामुळं तो त्यांच्या घराण्याविरुद्ध होता. तो सरळ घराबाहेरच पडला होता. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेऊन तो प्रांतसाहेब झाला होता. आबासाहेब देशमुखांच्या नातीचं लग्न संगमनेरच्या देशमुख घराण्यातील जुन्नर तहसीलदारच्या कचेरीतील कारकून श्रीमंतशी झालं तेव्हा तो हळहळला. निर्मला, तुझ्या आजोबांनी तुझं ह्या दरिद्री श्रीमंत नावाच्या देशमुखाशी लग्न का करावं? तुला पसंत पडलं हे लग्न? श्रीमंतरावांनी आजोबाच्या अटी पाळल्या. ते स्वतः मला बघायला आले नाहीत. त्यांची आई आणि आत्या मला बघायला आल्या. त्यांनी मला पसंत केलं. श्रीमंत देशमुखांचा संगमनेरचा वाडा बघून आलो मी. त्यांचा वाडा पडलाय. जमीन सारी गहाण पडली आहे. जप्ती पण येऊन गेल्याचं ऐकलंय. श्रीमंतचा खानदानी बाप वाड्याच्या झोपाळ्यावर दारू पिऊन पडलेला असतो. श्रीमंतला पण दारूचे व्यसन आहे. निर्मलानं शांतपणे सारं ऐकलं. तिला त्यावर काही बोलावं असं वाटेना, पण त्याला गप्प करण्यासाठी ती बोलली. रायभान साहेब, तुम्ही एवढे चांगले प्रांत साहेब, माझ्यासारख्या कमी शिक्षण झालेल्या देशमुख घराण्यातील मुलीत काय एवढा इंटरेस्ट घ्यायला निघाला होता? निर्मला, तुझ्या रूपाविषयी गुणाविषयी ऐकून होतो, म्हणूनच मी तुला प्रत्यक्ष पाहूनच तुझ्या आजोबांना लग्नाला तयार असल्याचं सांगणार होतो. पण त्यांच्या त्या नियम आणि अटी, मला वाटतं तुम्ही त्यावेळी खूपच हट्टीपणा केला. माझ्याशी लग्नच करायचं होतं तर माझ्या आजोबांच्या कलाप्रमाणे तुम्ही घ्यायला हवं होतं. तुम्ही त्याप्रमाणे वागला असतात तर, तुमची आई, बहीण, आजी मला बघायला आल्या असत्यात तर रायभान साहेब, आपलं लग्न नक्कीच झालं असतं. निर्मला, होय रायभान साहेब, तुमच्या हट्टीपणामुळेच मला एका दरिद्री देशमुख घराण्यातील तरुणाशी नाईलाजानं लग्न करावं लागलं. माझ्या दुर्दैवाला तुम्ही जबाबदार आहात. निर्मला, मला वाटतं खऱ्या अर्थानं तू माझीच पत्नी आहेस. तुझ्यावर माझाच अधिकार आहे. तेव्हा तू या गरीब दरिद्री श्रीमंताला सोडावंस. साहेब, असं बोलणं तुमच्यासारख्या मोठ्या पदाच्या माणसाला शोभत नाही. तुम्ही खानदानी कुटुंबातले आहात. विवाहितेच्या पतीला मद्यात बेहोश करून तिच्याशी तुम्ही खेळ करू पाहाल तर ते खानदानीपणाला योग्य की अयोग्य तेवढं मला सांगा. मी तर माझा घरंदाजपणा जपणारे आहे. याला तुम्ही बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापुढं मृत्यू हाच पर्याय राहील. ह्यापेक्षा जास्त मी काय बोलू? निर्मला, रायबांच्या तोंडातनं कसाबसा आवाज फुटला. पुढं मग त्याला बोलताच आलं नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे.
चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.